सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलाच्या निषेधार्थ रयत क्रांती संघटनेच्या वतीने कुमठे येथील कारखाना गेटवर निदर्शने करण्यात आली। येत्या 8 दिवसात थकीत ऊस बिल शेतकरी सभासदांच्या नावावर जमा करावे, अन्यथा चेअरमनची गाडी फोडण्याचा इशारा देण्यात आला आहे। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील साखर कारखान्यांनी 2800 रुपये प्रति टन ऊस बिल दिले असताना सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखाना 1500 रुपये बिल देत असून तेही मागील 6 महिन्यांपासून थकीत आहे। थकीत बिलाची रक्कम येणाऱ्या 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा कारखान्याच्या चेअरमनची गाडी फोडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे। शेतकऱ्याचा ऊस जाऊन जवळ 7 ते 8 महिने झालं। एका बाजूला या सरकारनं कायदा केलाय की 1966 प्रमाणे की ऊस गेल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यावर 14 दिवसाच्या आत जर ऊस अदा नाही केलं तर संबंधित साखर कारखाने बँकेच्या 15% व्याजाने पैसे जमा करणे बंधनकारक आहे। परंतु हे महाराष्ट्रातील कुठलेही कारखानदार हे कायदा पाळत नाहीत। ह्याला सरकार पाठीशी घालतंय। आज 7-8 महिने झालं ऊसाचं बिल मिळालं नाही। आज ह्या चेअरमननं 21-22-23 ला 250 रुपये जादा देऊन सांगितलं होतं। 10 लाख टन गाळप केलं, त्यावेळेच 25 कोटी रुपये राहिलेत। 22-24चं 23-24चं 10 लाख गाळप केलं, त्यावेळेस 300 जादा देतो म्हणलं, 30 कोटी रुपये राहिले। ह्या वर्षीचं आमच्या पंढरपूर, माढा, करमाळा या भागामध्ये कारखानदारांना पहिले उचल 2800 रुपये दिले एका जिल्ह्यामध्ये, आणि हा सिद्धेश्वर कारखाना 1500 रुपये देऊ शकला नाही। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।